आता आम्ही आलो सँटा मोनिका पियरला. ॲक्च्युली आम्ही सनसेट बघायसाठी आलो, पण ट्रॅफिकमध्ये इतकं अडकलो की जस्ट अगदी सनसेट झालं आहे. सँटा मोनिका पियर हे लॉस एंजेलिसमधलं मोस्ट आयकॉनिक लँडमार्कपैकी एक आहे. हे 1909मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे आणि हे एंड ऑफ रूट 66 म्हणून ओळखलं जातं. आणि माझ्या मागे दिसतोय हा पॅसिफिक महासागर आहे. हे अम्युजमेंट पार्क वर्षाचे सगळेच म्हणजे 365 डेज ओपन असतं. याचा टायमिंग आहे मंडे टू फ्रायडे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 आणि वीकेंड्सला सॅटर्डे संडेला सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत चालू असतं. पॅसिफिक पार्कमध्ये सोलार पॉवरवर चालणारे फेरीज व्हील, रोलर कोस्टर्स आणि इतर कार्निवल गेम्स सुद्धा आहेत.
फेरिस व्हील दिसते मला. आपल्याला छान छान सोयीने दिसत आहेत. जे कॅलिफोर्नियाचे पण आहेत, लॉस एंजल्सचे पण आहेत, सॅन्टा मोनिकाचे पण छान दिसत आहेत. इथे आय लव्ह सॅन्टा मोनिका हे पण छान आहे. संडे स्टँड रिलॅक्स. पॅसिफिक पार्कमध्ये हिस्टॉरिकल वुडन पियर आहे, रेस्टॉरंट्स आहेत आणि सिनिक ओशन व्ह्यू सुद्धा इतका सुंदर दिसतोय. काय सनसेटचे कलर दिसत आहेत. म्हणजे इथला हा खूप फेमस लॉस एंजलिसचा सनसेट खूप फेमस आहे, खूप फेमस आहे. याचे कलर्स अजूनही आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ऑरेंज, गुलाबी, मध्ये येलो, ग्रीन. वाव. सॅन्टा मोनिकाचा हा परिसर म्हणजे हा खूप फेमस आहे इथला लॉस एंजल्समधला. आणि खूप एन्जॉय म्हणजे हा फेरिस व्हील्स वगैरे इतकं छान. बीचवर सुद्धा खूप छान वाटलं. मस्त अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे. खूपच छान होतं. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.